पावसाची चाहूल लागली आणि आज मी केलं आहे गावठी कोंबडीचा झणझणीत असा रस्सा आणि त्याचसोबत कोंबडी वडे. आता हे कोंबडी वड्याचं जे पीठ आहे ना ते झटपट मी घरी कसं तयार करायचं ते दाखवलं आहे, तर तुम्ही नक्की करून बघा. अगदी चविष्ट होतं. नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आता त्यासाठी लागणारा आलं लसूण पेस्ट इथे 4 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 50 ग्रॅम आलं घेतलं आहे, 2 लसणीचे कांदे घेतले आहे आणि 2 मूठ एवढी कोथिंबीर घेतली आहे. आता ह्याचं ना वाटण तयार करून घ्यायचं. त्यानंतर इथे आता मी गावठी चिकन 1 किलो घेतलं आहे, हे स्वच्छ धुवून घेतलं. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी इथे 1.5 चमचा इतकं भरून मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर हळद अर्धा चमचा घालायची आहे. आपण जी आलं लसूण पेस्ट केली ती 2 चमचे भरून घालायची आहे. त्याच्यानंतर बेडगी मिरची आहे ती 1 चमचा भरून घातली आहे आणि मी इथे ना मालवणी मसाला 2 चमचे घालते. पाव किलो मसाला कसा तयार करायचा त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तर तो मी आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही ते बघून घ्या. आता हा चांगला मसाला लावून घ्यायचा आणि शक्य असेल तर 2 तास मुदत ठेवा, नाहीतरी अर्धा तास ठेवला तरी चालेल. आता आपण याचं जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना ते बघूया. आता इथे हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना त्याचा पण व्हिडिओ जस्ट मी जो व्हिडिओ आहे तो अपलोड केला, तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, तर तो तुम्ही मी खाली लिंक देते, तोही व्हिडिओ बघून घ्या. हे सगळं जे वाटण आहे ओलं खोबरं, सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण, त्याच्यानंतर गरम मसाले चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थंड करून त्याच्यामध्ये आता ना मला हे चिकनसाठी हवं आहे म्हणून मी इथे 2 चमचे पुन्हा माझा मालवणी मसाला घालते आणि त्याचं वाटण अगदी मिक्सरमध्ये बारीक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये ना तुम्ही बेडगी मिरची जी वापरली ना त्यामुळे त्याला कलर छान येतो चिकनच्या रश्श्याला, तर ती तुम्ही नक्की वापरा. आता इकडे आपण चिकनसाठी हे पाणी तापत ठेवूया, कारण कधी कधी चिकन काय काय जून असेल तर पटकन शिजलं जावं याच्यासाठी मी ते केलं आहे. इथे 3 टेबलस्पून इतकं मी हे लाकडी घाण्याचं तेल वापरलं आहे, त्यामुळे ना थोडं ह्याला फेस येणार. तर इथे आता मी एक कांदा चिरून घेतला आहे बारीक. आता मालवणी जे चिकन करतात त्याच्यामध्ये फोडणीला देतात कांदा थोडा कमीच घालतात. तर इथे आता हे चांगलं मऊसूत करून घेते, म्हणजे तो अगदी करपवायचा पण नाही. तसं मऊ झाल्यानंतर मी जे आपण चिकन मसाला वगैरे लावून घेतलं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मोठ्या गॅसवर ना आपल्याला ते असं भाजून घ्यायचं. त्यामुळे आपल्या चिकनला ना खूप छान अशी चव येते. त्यामुळे नक्की हे तेलामध्ये तुम्ही भाजून घ्या. आणि दुसरीकडे आपलं जे पाणी आहे ते पण आता गरम होत आलेलं आहे, तर ते चांगली उकळी आली आहे, तर ते त्याच्यामध्ये चांगलं भाजलं की त्या चिकनचा कलर चेंज होतो थोडा. त्याच्यानंतर आपल्याला जेवढा रस्सा वगैरे हवा असेल तेवढं ते पाणी घालायचं आहे आणि पुन्हा झाकून आहे ना आपल्याला 15 मिनटं झाकून मीडियम गॅसवर ठेवायचं आहे. आणि 15 मिनटानंतर ना चिकन कितपत शिजलं, म्हणजे अगदी खूप शिजवायचं नाही आहे, कारण पुन्हा आपण खोबरं घालून ते शिजवणार आहोत. तर आता हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला जे वाटण करून ठेवलं त्यातलं आता मी इथे जवळजवळ 4 डाऊल खोबरं घालणार आहे. तुम्हाला रस्सा हवा त्याप्रमाणे तुम्ही थोडं थोडं ते खोबरं घाला. आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला पातळ वगैरे करायचं असेल तर गरम पाण्याचा वापर करा, त्यामुळे चिकनला कसं छान असं तवंग येतो एक वर. तर इथे आता मी हे मिक्स करून घेतलं. मला थोडंसं जाड वाटतं म्हणून मी पुन्हा थोडंसं पाणी वाढवलं आणि पातळ करून घेतलं. आणि आत्ताच आपल्याला ना तिखट मीठ सगळं चेक करायचं आहे आणि जर कमी वाटलं तर त्याच्यात घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे मंद गॅसवर 10 मिनटं तरी उकळी यायला ठेवायची आहे, मग असं छान अशी त्याला तर्री येते. तर इथे आता आपलं चिकनही होत आलं आहे आणि आता आपण कोंबडी वडे कसे करायचे ते बघूया. त्यासाठी मी इथे पाव कप उडीद डाळ घेतली आहे, त्यानंतर 2 टेबलस्पून धणे, 1 चमचा मेथी आणि 1 चमचा काळी मिरी घेतली आहे. आता उडदाची डाळ आहे ना ती चांगली पुसून घ्यायची, कारण ह्याला पावडर असते. आणि ती चांगली अर्धवट भाजली की त्याच्यामध्ये मध्यम गॅसवर करायचं आहे. त्याच्यामध्ये मग बाकीचं साहित्य घालायचं आहे, धणे, मिरी आणि मेथी, आणि हे चांगलं लालसर असं भाजून घ्यायचं. आता हे चांगलं झालेलं आहे, तर मी गॅस बंद करते आणि ते मिक्सरमध्ये थंड झाल्यावर त्याची बारीक पूड तयार केली. आता इथे 3 वाट्या मी आपलं तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर 1 वाटी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. आणि त्यानंतर आपण जी पूड तयार करून घेतली ती घालायची आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. तसंच चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे
आणि मग हे मळण्यासाठी ना चांगलं मिक्स करायचं आणि मळण्यासाठी कोमट पाणी वापरायचं आणि त्याच्यानंतर हे मळून घ्यायचं, कारण त्यामुळे पीठ छान मुरलं जातं कोमट पाण्यामध्ये. तर आता हे चांगलं कोमट पाणी घालून मी मळून घेते. आपल्याला ना हे पीठ आहे ना थोडंसं असं घट्टसरच मळून घ्यायचं आहे, कारण काय माहिती आहे, ते आपण जेव्हा मुरत ठेवतो ना तेव्हा ते थोडंसं लूज होतं, पातळ होतं. तर त्यामुळे ते झाकून मग ठेवायचं मुरायला. पण मी आता हे ताबडतोब वडे करायला घेते आहे, त्यामुळे मी ते चांगल्या हातावर जेवढी तुम्हाला लहान मोठा वडा पाहिजे त्या आकाराचा गोळी करून घ्यायची. आणि इथे मी आता पुरी मेकर घेतला आहे, याच्यामध्ये ना पटकन होतं. म्हणजे दोन्ही साईडला असं प्लास्टिक लावायचं, म्हणजे मी क्लिंग रॅप लावलं आहे आणि त्याच्यावरती गोळी तेल लावून गोळी ठेवायची. पटकन म्हणजे ह्याच्यामध्ये पटपट आपलं काम होतं, जास्त थापत बसायला लागत नाही. आणि बघा किती छान असा वडा तयार झालेला आहे. इथे तेलही वडानं ना चांगलं तापलेलं लागतं, म्हणजे एकदम धूर येईपर्यंत तापवायचं नाही, पण त्याच्यामध्ये वडा टाकल्या टाकल्या तो वर आला पाहिजे इतपत आपल्याला तेल तापून घ्यायचं आहे. आता आपलं तेल इथे तापलेलं आहे, मी वडाही त्याच्यामध्ये सोडते. आता सोडल्यानंतर त्याला लगेचच बघा बुडबुडे यायला लागले आणि हळूहळू तो वर येतो. आणि त्यानंतर आहे ना काय, आपण चमच्याने किंवा कुठलाही झारा घ्यायचा आणि त्याच्याने थोडंसं ना ते तेल सोडावं लागतं, नाहीतर एकतर असं दाबावं पण लागतं. थोडंसं दाबायचं, मध्ये मध्ये तेल त्याच्यावर सोडायचं, म्हणजे तो वडा आहे ना चांगला असा फुगला जातो. बघा किती छान हळूहळू तो तेल टाकल्यामुळे तो फुगतोय, तो जाडसर असतो. आणि ह्याला जे गॅसची फ्लेम असते ना ती आपल्याला मध्यम टू हायवरच ठेवायची आहे, म्हणजे ती तेल थंड होता का म्हणे. आता मी एक एक टाकते म्हणून ते तेल थंड नाही होते, पण जेव्हा आपण 2-3 वडे टाकतो तेव्हा मध्येच ते तेल थंड होतं आणि वडा भाजायला वेळ लागतो. त्यावेळी मात्र गॅसची फ्लेम कमी जास्त करून आपल्याला वडा भाजून घ्यायचा आहे. आता जर मंद ह्याच्यावर वडा भाजला ना तर त्याच्यामध्ये तेल जास्त मुरलं जातं, त्यामुळे शक्यतो आपण जे मध्यम टू हाय ह्याच्यावरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे आता माझे हा दुसरा पण वडा बघा छान असा टम्म फुगलेला आहे. पण मी जर अजून मुरत ठेवलं असतं ना पीठ, तर अजून पीठ छान आलं असतं आणि टाकल्या टाकल्याच ते वर आलं असतं. तर अशा प्रकारे ना हे वडे करून बघा, चवीला खूप छान होतात आणि झटपट होतात. पीठ करून ठेवायची गरज नाही. कधी कधी आपण करून ठेवतो ते खराबही होतं लक्षात नसेल तर. तर तर अशा प्रकारे आपला हा वडा आणि चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.